पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर श्रीनिवास दांगट म्हणून एक सहाय्यक आयुक्त सध्या कार्यरत होते. खरं तर 2013 साली प्रशासन अधिकारी म्हणून सरळ सेवेनं त्यांची नियुक्ती झालेली होती. 2005 जुलैचा जो परिपत्रक आहे सामान्य प्रशासन विभागाचा, त्यानुसार 28 मार्च 2006 नंतर एखाद्या व्यक्तीला जर तिसरं अपत्य असेल तर खरं तर त्याला शासकीय सेवेत प्रवेशच मिळत नाही, किंवा जर ती व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्याला शासकीय सेवेतून कमी करण्याची तरतूद आहे. श्री दांगट यांना 2011 साली तिसरं अपत्य झालं असल्याची एक तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं त्यांची सविस्तर खातेनिहाय चौकशी करण्यात आली. श्री दांगट यांना सुद्धा त्यांचं म्हणणं मांडण्याची पर्याप्त संधी देण्यात आलेली होती आणि चौकशी अंती त्यांच्या तिसरं अपत्य हे 2011चं म्हणजे 2006 नंतरचं आहे हे सिद्ध झाल्यामुळं श्री दांगट यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय काल महापालिका आयुक्त शेखर सिंग साहेबांनी घेतलेला आहे. नंतर जन्म जो झाला आहे तर त्यामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे? यामध्ये पहिली जी 2 अपत्ये त्या मुली आहेत आणि तिसरं जे अपत्य तो मुलगा आहे आणि त्याचा जन्म 2011 सालचा आहे. त्यांचे कोणकोणत्या सालामध्ये हे जन्मलेले आहे? पहिल्या 2 मुली आहेत त्यापैकी पहिली मुलगी जी आहे ती 95 साली जन्मलेली आहे. दुसऱ्या मुलीचा जन्म 2001चा आहे. तर तिसरं अपत्य जे आहे तो मुलगा असून 13 जून 2011चा त्याचा जन्म आहे. त्यांनी चौकशीमध्ये जे मान्य केलेलं आहे त्यामध्ये हे पाऊल का उचललं याबद्दल काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे का? कारण असं दिसतं की वंशाला दिवा हवा म्हणून अशा प्रकारचा हा मागासला विचार दिसून येतो. नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र तिसरं अपत्य हे 2011 सालचं आहे आणि तो मुलगा आहे हे मात्र त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यांची आता नोकरी किती दिवसांची उरलेली होती त्या ह्याच्यात त्यांचं हे झालं? खरं तर 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांची सेवा होती. साधारण 1.5-2 महिने त्यांची नोकरी राहिलेली होती. परंतु आता नियमानुसार काल त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय हा महापालिकेने घेतलेला आहे. आता त्यांचा यातून काय तोटा होऊ शकतो? यामध्ये खरं तर त्यांना पेन्शन बेनिफिट जे असतात ते कदाचित मिळणार नाही. मात्र इतर जे लाभ असतात ते नियमानुसार त्यांना मिळतात. परंतु जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला अशा काही कारणासाठी त्याच्याकडून काही चूक घडली म्हणून किंवा शासनाच्या निर्णयाविरुद्ध त्याच्याकडून घडलेली जी कृती आहे त्यासाठी जर काढलं तर निश्चितपणानं सेवानिवृत्ती वेतन हे त्याला मिळत नाही.